हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता मी नाश्त्याची तयारी करते आहे. त्यासाठी मी मेदूवडा, कुणी कुणी त्याला उडीद वडा पण म्हणतात, आणि रवा आप्पे बनवणार आहे. तर कंटिन्यू हा ब्लॉग बघा. उडीद वडा बनवण्यासाठी आपण रात्री भिजवलेली उडदाची डाळ वाटून घेऊया. त्याच्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरची 2-3 टाकले आणि उडदाची डाळ थोडंसं किंचितचं पाणी टाकून वाटून घेतली सर्व मिक्सरला. आणि एकदम क्रीम जसं फेटतो ना आपण, तशी चांगली फेटून घ्यायची. ते हलकं झालं पाहिजे, फ्लफी. त्याच्यामध्ये मग मीठ टाकायचं, जिरं टाकायचं आणि कढीपत्ता कट करून ॲड करायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि हे मिश्रण आपल्या उडीद वड्यासाठी झालं की नाही चेक करण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन चेक करायचं. ते पाण्यावर तरंगलं ना की आपलं बॅटर रेडी झालं आहे असं समजायचं. आणि मग मीडियम गॅसवरती तेल गरम करायचं. जास्त कडकडीत नाही करायचं, नाहीतर कडकडीत केलं तरी वरून लाल होतात आणि आतून कच्चेच राहतात. त्यामुळे एकदम मीडियम गॅसवर तेल तापवायचं आणि मेंदूवडा फ्राय करून घ्यायचा. खूप सुंदर होतात, नक्की एकदा ट्राय करा. आणि खूप क्रिस्पी झाले होते, छान झाले होते. आणि एवढं काही गोल आकार मला आलं नाही बनवता, पण खायला खूप टेस्टी झाले होते, मस्त झाले होते. मुलांना खूप आवडले. अशा प्रकारे एक एक बॅच करून असं मी तळून घेतलं सकाळच्या नाश्त्यासाठी. आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण केली होती. चटणीची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.